ब्लॅक ओपाल डिस्ट्रीब्युटर चे केतन आणि जतीन यांच्या मदतीनं महाराष्ट्र मंडळ केम्ब्रिजशायर असं संयुक्तपणे आम्ही हा देऊळबंद 2 मूवी केम्ब्रिजशायरकरांसाठी आज हंटिंग्टन निवड इथं दाखवत आहे. आणि मूवी अत्यंत सुंदर आहे. खूप छान दिग्दर्शन आहे प्रवीण तरडेंचं. स्नेहल तरडेंचा खूप चांगला अभिनय आहे. मोहन जोशींची तर त्यांनी साक्षात स्वामी आमच्या पुढं आणले. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे आभार. आमच्यासाठी मराठी मूवी केम्ब्रिजशायरमध्ये येणं ही एक मोठी पर्वणीच म्हणायला लागेल. त्यामुळं सर्वांचे कला संस्कृती ब्लॅक ओपाल प्रवीण तरडेजी निर्माण. माझं नाव गौरी भानसिंग. मी वॉटर बीच केम्ब्रिज इथे राहते. 11 वर्षाच्या वेटनंतर आम्हाला देऊळ 2 पाहायला मिळालं आहे. त्याच्यासाठी प्रवीण तरडे यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांचे जे डायरेक्शन आहे, त्यांचे जे डायलॉग्स आहेत ते नेहमी टाळ्या वाजवणारेच असतात. त्याच्याबद्दल आमचे सगळ्यांकडून मला खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सगळ्यात जास्त जे आवडले ते मोहन जोशी यांची जी स्वामी समर्थांची जी भूमिका आहे ती नेहमी काळजाला एकदम टच करून जाते. आणि स्नेहल तरडे त्यांनी ॲक्टिंग केली आहे शेतकऱ्याची वाईफ असल्याचं, त्याने डोळ्यात पाणी आणलेलं आहे. त्याच्यासाठी सगळ्या टीमचं खूप खूप धन्यवाद. आणि ब्लॅक ओपल यांनी जी एवढी चांगली मेहनत घेतली हा मूवी इकडे रिलीज करण्यासाठी, त्याच्यासाठी पण त्यांना खूप खूप थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या टीमसाठी. देऊळबंद पहिला भाग बघितला आणि तो फारच मला आवडला, खूप आवडला. आणि मला वाटलं की यावेळेस मला देऊळबंद भाग 2 बघायला नक्की आवडेल. आणि म्हणून या उत्सुकतेने मी इथे आलो आणि ती उत्सुकता खरंच म्हणजे पूर्ण झाली आहे की आणि फार आनंद झाला की अशा प्रकारचा एक मूवी इथे बघायला मिळाला आम्हाला. की त्याच्यामध्ये शेतकऱ्याची एक करुण कहाणी दाखवण्यात आली आणि देवाला खरंच परीक्षेला बसवलं या चित्रपटामध्ये. आणि हे प्रवीण तरडेंचं जे दिग्दर्शित मूवी आहे ती अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. मी सर्वांना सांगेल की आवर्जून बघावी अशी थँक्यू. सगळ्यांना पहावी मूवी. नमस्कार, मी अश्विन बेंडालकर, केम्ब्रिज युनायटेड किंगडम इथे राहतो. मूवी मला देऊळबंद 2 हा चित्रपट मला खूप आवडला. कथानक खूप छान आहे, स्टोरी टेलिंग खूप छान आहे. देऊळबंद 1 मी बँगलोरला भारतात पाहिला होता आणि आल्यापासून पाहायची खूप इच्छा होती. आणि हा शो इथे UK अरेंज केल्याबद्दल ब्लॅक ओपल आणि केम्ब्रिज महाराष्ट्र मंडळांचं विशेष आभार आणि कौतुक. या आणि आता देऊळबंद 3ची आम्ही वाट बघतोय. होपफुली लवकरच तो आम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार, मी अश्विन बेंडालकर, केम्ब्रिज युनायटेड किंगडम इथे राहतो. मूवी मला देऊळबंद 2 हा चित्रपट मला खूप आवडला. कथानक केशव केळबाईकर, केम्ब्रिज शहरात राहतो. मूळचे आम्ही मुंबईकर आहोत, पण आता केम्ब्रिजमध्ये आहोत. सध्या भारतात प्रदर्शित झालेला देऊळबंद 2 हा चित्रपट ते केम्ब्रिजमध्ये ब्लॅक ओपलच्या माध्यमाने आम्ही इथे प्रदर्शित करीत आहोत. महाराष्ट्र मंडळ केम्ब्रिजशायर आणि ब्लॅक ओपल संयुक्तपणे हा चित्रपट इथे हंटिंग्टन केम्ब्रिजशायर या काउंटीमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपट फार सुंदर बनवलेला आहे. सध्याच्या ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जे समस्या आहेत त्या फार उत्कृष्ट पद्धतीने दिग्दर्शकांनी फार चांगला प्रयत्न केलेला आहे मांडण्याचा. आणि ह्या समस्या आज मूवी बघायला आलेलो आणि खूपच छान मूवी आहे. आणि मूवी इतकं छान बनवला की आणि मेन विषयावरती बनवलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर बनवलेलं छान मूवी. आणि हा मूवी पहिल्यांदा केम्ब्रिजशायर ते आयोजित केला आहे. महाराष्ट्र मंडळ केम्ब्रिजशायर आणि कला संस्कृती मंडळ आणि त्यांचे प्रवीण तरडेंचा धन्यवाद. त्यांनी खूप छान डायरेक्शन केलेलं आहे मूवी. मी सगळ्यांना विनंती करत सगळ्यांनी मूवी बघावं. धन्यवाद. मूवी बघायला आलेलो आणि खूपच छान मूवी आहे. आणि मूवी इतकं छान बनवला की आणि मेन विषयावरती बनवलेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर बनवलेलं